नमस्कार, माझं नाव संगीत डांगे. तर आज आपण बघणार आहोत कायनॅमॅटिक्स. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट कायनॅमॅटिक्स. कायनॅमॅटिक्स म्हणा किंवा मोशन इन अ स्ट्रेट लाईन म्हणा किंवा मोशन इन अ प्लेन म्हणा, मोशन इन अ 1D म्हणा किंवा मोशन इन अ 2D म्हणा, ह्या सर्व तुम्हाला तुम्ही नाव काहीतरी दिलं तर तुम्हाला या सर्वांमध्ये सारख्याच गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द बेसिस. जसं अल्फाबेटमध्ये ए पासून तर तुम्हाला झेडपर्यंत जावं लागेल, इथं पण तुम्हाला मोशनपासून तर एंडिंगपर्यंत जावं लागेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल to know the word motion in a straight line, motion in a plane, motion in a 2D, motion in a 1D, कायनॅमॅटिक्स म्हणजे काय, मोशनसाठी लागणारं मॅथ. ओके, सो या सर्व गोष्टीसाठी एक टर्म एक सेम आहे, त्याला काय म्हणतो आपण, मोशन. ओके, तर एक सिमिलर टर्म आहे की ते आपण प्रत्येक गोष्ट लाईनमध्ये त्या नेममध्ये बघत आहोत. मोशन इन अ स्ट्रेट लाईन, मोशन इन अ प्लेन, मोशन इन अ 1D, मोशन इन अ 2D. First of all, you should know what is the motion. Okay, you should know what is the motion. So motion म्हणजे काय, change in the position of an object. Okay, what motion. Okay, you should know what is the motion. मोशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूची किंवा एका ऑब्जेक्टची जागा बदलणे, त्याची ऑब्जेक्टची पोझिशन बदलणे, त्याला आपण मोशन म्हणतो. ओके, तर सर्वप्रथम तुम्हाला मोशनचं एकदम बेसिकपासून माहीत पाहिजे. जसं लाईफ सायन्सवाले, बायोलॉजीवाले म्हणतात अन्न, वस्त्र, निवारा हे सर्वात म्हणजे आपल्या गरजा आहे, सर्वात महत्त्वपूर्ण गरजा आहे. ओके, किंवा एक खूप इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. ओके, आय विल नॉट अपोज दॅट आहे, ठीक आहे, पण मी म्हणतो मोशन इज द व्हेरी important part of our life. Okay, very okay, without motion we are nothing. Okay, मोशन आहे म्हणून आपण आहोत. मी तुम्हाला सांगतो, मोशन आहे म्हणून आपण आहोत. जसं आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन महत्त्वाचा आहे, पाणी महत्त्वाचं आहे. ओके, तसंच आपल्याला हा मोशनसुद्धा महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला मी मोशन म्हणजे काय सांगितलं, आपल्या बॉडीची पोझिशन हलणे. ओके, त्याला आपण लोकोमोशन म्हणतो. तर बॉडी जाग्यावर हलत असेल त्याला आपण लोकोमोशन म्हणतो. किंवा अशी एका टाईमला इथे ए पाशी असेल, काही वेळानंतर बी पाशी चालली. ओके, म्हणजे आपली जागा बदलत आहे, एक वस्तू किंवा एक शरीर आपली जागा बदलत आहे, तर त्याला आपण मोशन म्हणतो. ओके, तर ठीक आहे, हे सर्व गोष्टी ठीक आहे. अजून तुम्हाला काय सांगितलं, मोशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. विदाउट मोशन वी आर नथिंग. यू कॅन इमॅजिन, तुमच्या बॉडीमध्ये रक्ताचं मोशनच झालं नसतं, आपल्या बॉडीमध्ये रक्त, ओके, आपलं हार्ट लबडप, ओके, आपले डोळ्याच्या पापण्या खालीवर, आपलं तोंड खाताना खालीवर, हे पण सर्व एक मोशनच आहे ना, आहे की नाही मोशन. तुम्ही जेवता, तुमचा हात, आता तुम्ही विचार करा की तुम्हाला आम्ही स्टॅच्यू करून टाकलं, तुमच्या आयुष्यातला मोशनच संपवून टाकला, तर तुम्ही जगू शकाल का? तुम्हाला जेवण्यासाठी काय लागते, तुमचा हात हलेल का नाही हलेल, कारण की तुम्ही स्टॅच्यू आहात, यू आर स्टेबल, यू कॅन नॉट डू मोशन. ओके, यू कॅन नॉट डू मोशन, नॉट इनफॅक्ट लोकोमोशन ऑल्सो. ओके, तुम्ही जागेवर सुद्धा हलू शकणार नाही. मी काय म्हटलं, मोशनमध्ये सर्व पार्ट आले, लोकोमोशन आले, नॉर्मल मोशन आले, मोशनचे खूप सारे पार्ट आहे. ओके, तर तुम्हाला म्हणतो की तुम्ही मोशन करू शकणार नाही, यू कॅन नॉट डू मोशन, तुम्ही हलू शकणार नाही, तर तुम्ही जगू शकता का? तुम्ही जगू शकाल का? नाही. जसं ऑक्सिजन गरजेचं आहे आपल्या जगण्यासाठी, जसं पाणी आवश्यक आहे आपल्या जगण्यासाठी, जसं अन्न आवश्यक आहे आपल्याला जगण्यासाठी, त्याचप्रमाणे मोशनसुद्धा आवश्यक आहे. तर मी सगळ्या लाईफ सायन्सच्या, बायोलॉजीच्या शिक्षकांना आता अशी विनंती करतो की त्यांनी मोशनला सुद्धा काहीतरी व्हॅल्यू द्यावी. ओके, सर्वजण हेच सांगतात की आम्हाला जगण्यासाठी पाणी, अन्न, वस्त्र, निवारा हा काही आपल्या अमूल्य गरजा आहेत. ओके, अरे यार, प्राणी आहेत, प्राणी बिना वस्त्राचे जगतात, त्यांना घर सुद्धा नसतात, बिना निवाराचे जगतात, त्यांना घर नसते, कपडे नसते तरी ते जगतात ना. पण पाणी आणि अन्न आवश्यक आहे त्यांना, तसं त्या प्राण्यांना सुद्धा मोशन आवश्यक आहे. ओके, त्या प्राण्यांना सुद्धा मोशन
जस्ट अ सेकंड ना. त्या प्राण्यांना सुद्धा मोशन आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही एक नवीन संकल्पना, नवीन गोष्ट तयार करा. मोशन, अन्न, पाणी, वायू, हे काही आता गोष्टी आपल्याला खूप आवश्यक आहे जगण्यासाठी. सर्वजण या मोशनला बिचारायला अंडररेटेड केलेलं आहे. ओके, खूप अंडररेटेड केलेलं आहे. या मोशनला खूप अंडररेटेड केलेलं आहे. जसं इंडियन टीममध्ये आता सध्याच्या काळात विराट कोहलीला जसं अंडररेटेड केलेलं आहे. विराट कोहलीची सध्या लोकांनी म्हणा किंवा आपल्या मॅनेजमेंटनं म्हणा जशी त्यांना अंडररेट केली आहे, त्यांची व्हॅल्यू कमी केलेली आहे, तसं आपण या मोशनला अंडररेटेड केलेलं आहे. सो नेवर अंडररेटेड मोशन, बिकॉज विदाउट मोशन यू आर नथिंग. ओके, यू आर नथिंग. तर मोशन म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, इट इज चेंज इन द पोझिशन ऑफ, इट इज चेंज in the position of an object or body म्हणा. ओके, or body. ओके, तर इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन. आता तुम्हाला हे तर समजलं की मोशन म्हणजे काय, हलणे, चालते. हलणे सुद्धा आता आपला हात हलणे हे सुद्धा एक मोशनच आहे. लोकोमोशन त्याला आपण म्हणतो. आपल्या अंगात आपला रक्तप्रवाह होत आहे, आपले डोळे, हात, मी सगळं तुम्हाला सांगितलं, हे सुद्धा एक मोशनचाच पार्ट आहे. आता जस्ट इमॅजिन करा. तसं म्हणलं तर सर्वात मग गोष्टी मोशनमध्ये आल्या. ओके, आता येत आहे तुम्हाला मी नंतर एक कन्सेप्ट सांगतो की आपण कधी कोणत्या वस्तूला मोशनमध्ये धरायचं. ओके, आता जस्ट इमॅजिन करा की जस्ट इमॅजिन बाबू, कौन सा कलर घेऊ. ओके, ब्ल्यू घेतो यावेळेस. ओके, सो जस्ट इमॅजिन यू वेअर आर यू. यू आर प्रेझेंट ॲट युअर हाऊस, ॲट युअर स्वीट होम. तुम्ही कुठं आहात, तुमच्या घरात, होममध्ये. ओके, आता माझी ड्रॉइंग तेवढी चांगली नाही. ओके, तर चुकीला माफी द्या, ड्रॉइंग चुकली असेल तर. ओके, ओके, यू आर प्रेझेंट ॲट युअर हाऊस. आता जस्ट आता इमॅजिन करा की तुम्हाला कोणतरी, नाही आपण जादू शक्ती वगैरे म्हणत नाही, कारण की आता इट इज पॉसिबल टू गो ऑन द मून. ओके, जस्ट इमॅजिन यू आर सिलेक्टेड इन वन प्रोग्राम. ओके, एका तुम्ही इस्रोच्या कार्यक्रमामध्ये सिलेक्ट झाले आणि तुम्हाला चंद्रावर जायचा चान्स भेटला. ओके, यू गेट अ चान्स टू गो ऑन द मून. ओके, हिअर इज मून. ओके, यू गेट अ चान्स टू गो ऑन द मून. ओके, जस्ट इमॅजिन यू अँड युअर 5 फ्रेंड्स. यू अँड युअर 5 फ्रेंड्स. शॉर्टकट काढला FRNDS, नाही तर मनसा स्पेलिंग चुकवलं म्हणून. ओके, okay, so you and your friend get a chance to go on the moon. आता just imagine babu. Okay, you have to just only imagine, because physics is a little bit mostly the physics depend on imagination. Okay, if you can imagine that concept, because teacher cannot give the practical for everything. Okay, if you say I want to learn the nuclear bomb about, okay, how we can bring that? For that you have to imagine only. You will say, sir, I want to see the practical. Okay, we can show you a video. Okay, we can show you some video, but without video, if you say bring that here only, so it is not possible, babu. Okay, so it will be hard for us. Just imagine you and your 5 friends got a chance to go on the moon. Okay, got a chance on the moon. Okay, and just you go from this your house to moon. Okay, your first friend, your second friend, your third friend, your fourth, your total 5. Okay, you and your 5 friends, in total 6. Okay, 6. एकावर मी 6 बॉल असतात ना, तुम्ही 6 बॉल एक प्रकारचे, हे पहिला बॉल, तिसरा बॉल, चौथा बॉल, 5वा बॉल आणि 6वा बॉल. तुम्ही 6 जण चंद्रावर गेले आणि मी तुम्हाला तिथे फोन लावला. आता फोन लावला, अरे कुठं चंद्रावर कसे वाटत आहे तुम्हाला, हाऊ यू आर फिलिंग देअर. ओके, तुम्हाला कसं वाटत आहे आता तिथं, मजा वगैरे यायली की नाही, खायला वगैरे भेटलं की नाही. ओके, स्विमिंग पूल आहे का तिथं, एलियन भेटले की नाही,
जे तुमच्या संकल्पना, जे तुमचे विचार होते त्याच्या काही गोष्टी तुम्हाला विचारलं मी. खरं तुम्हाला एलियन भेटला का रे भावांनो? एलियन भेटला तर एलियनला डोळे किती होते रे? मग तुम्ही सांगसाल सर त्याला 4 डोळे होते. मला माहिती आहे तुम्ही तिऱ्या मारसाल म्हणून. खरं तर सांगणार नाही, कारण की जर आपण एवढूसा साप दिसला तर आपण काय सांगतो, एवढा साप दिसला सर. मग अशा गोष्टी तुम्ही 100% मला सांगसाल की सर 4 डोळ्याचे प्राणी पाहिले आम्ही चंद्रावर, ते पाणी पिऊ लागले होते, त्यांनी आम्हाला पायनॅपल ज्यूस पाजला. तर अशा काही क्रिया तुम्ही मारसाल, मला 100% माहीत आहे. ओके, आणि ते आम्ही ॲक्सेप्ट करेल, कारण की तुम्ही माझे विद्यार्थी आहात. तुम्ही खरं सांगा खोटं सांगा, मला हो अशी मान हलवणं भागच आहे. थोडा तुमचाही थोडा मान ठेवावा लागेल ना विद्यार्थ्याच्या नावाने. ओके, तर मी तुम्हाला कॉल लावला. का रे पोरांनो, का रे बाळांनो, क्या रे बाबू, कैसे हो मियाँ उधर? देन व्हॉट यू विल से? तुम्ही काय म्हणसाल? सर खुशाल आहो. मग तुम्हाला मी विचारेल, तुम्हाला आम्ही एक मशीन दिली, तिथून तुम्हाला चंद्रावरून का नाही आपला क्लासरूम किंवा आपला हे जे सेटअप आहे तुम्हाला डायरेक्ट तिथून दिसेल त्या मशीनमधून. मग मी तुम्हाला विचारेल, हो रे सध्या मी मोशनमध्ये आहो की स्टेबलमध्ये आहो? ओके, मी मोशनमध्ये आहो की स्टेबलमध्ये आहे? वेदर आय एम इन मोशन ऑर इन स्टेबल. ओके, तुम्ही काय म्हणसाल? सर तुम्ही तर मोशनमध्ये आहात, कारण की आम्ही बघत आहोत चंद्रावरून पृथ्वी फिरत आहे. अर्थ इज रोटेटिंग as well as revolving around the sun. ओके, अर्थ इज रोटेटिंग as well as revolving around the sun. आता हे हाऊस आहे तुमचं, तुम्ही इथून चंद्रावर गेले आणि चंद्रावरून एका क्लासरूमला, हे क्लासरूम, ओके, क्लासरूमला बघत आहात. ओके, क्लासरूमला बघत आहात. तुम्ही सांगसाल नाही सर, अर्थ इज रोटेटिंग, अर्थ इज ऑल्सो रिव्हॉल्विंग अँड यू आर ऑल्सो रिव्हॉल्विंग, यू आर ऑल्सो रोटेटिंग. Then how it can be possible that you are in stable state? Sir, you are in motion. Oh my God, means I am in motion. But now I am just while I am talking to you, म्हणजे जेव्हा मी तुम्हाला बोलत आहो, मी जेव्हा तुम्हाला विचारत आहो की मी स्टेबल आहो की मोशनमध्ये आहो, त्यावेळेस तर मी स्थिर असा उभा आहो, मी हलणार नाही, असंच उभा राहणार. अटेन्शन. ओके, लाईक दॅट, आय विल स्टँड लाईक दॅट. तरी तुम्ही म्हणसाल नाही सर तुम्ही मोशन द्या, इट इज नॉट पॉसिबल. आम्ही चंद्रावर बघत आहात, तुम्ही अख्खी पृथ्वी फिरत आहे, तुम्ही सगळे मोशन द्या, कोणी स्टेबल नाही म्हणून. तुम्ही म्हणसाल ठीक आहे, ओके 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 ओके. मग मी तुम्हाला म्हणसाल भाऊ आता लई झालं चंद्रावर, आता या आपल्या जागेवर या, बस झालं चंद्रावर लई माहोल गेला, आता या आपल्या घरी अभ्यास करा थोडा. सो यू विल कम बॅक टू युअर हाऊस. ओके, यू विल कम बॅक टू युअर हाऊस. ओके, you will come back to your house, and once you come to your house, then I will ask you again, now tell me, okay, I will give you again that machine that to see me. Okay, you can watch me. तुम्ही मला तुमच्या घरातून पाहू शकाल की मी काय करतो या रूममध्ये. ओके, तर तुम्ही मला बघसाल सर तुम्ही तर मोशनमध्ये आहो, कारण की तुम्ही जागेवर उभे आहात वाचे. सॉरी तुम्ही स्टेबल आहात, तुम्ही फिरत नाही आहे, म्हणजे तुम्ही नॉन मोशन, यू आर नॉट इन मोशन. तुम्ही मोशनमध्ये नाही आहात कारण की तुम्ही जागेवर उभे आहात. तर मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणसाल घरी असताना? ओके, घरी असताना काय म्हणसाल यू आर डायरेक्ट नॉट मोशन म्हणून करतो. ओके, नॉट मोशन काय म्हणसाल? नॉट मोशन, म्हणजे तुम्ही मोशनमध्ये नाही आहात. आता मला सांगा, आता मी पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही चंद्रावर गेले त्यावेळेस तर मी क्लासरूमला होतो, जेव्हा तुम्ही घरी आले तेव्हा पण मी त्या क्लासरूमलाच होतो, आणि दोन्ही कंडिशनच्या वेळेस मी स्टेबल असाच उभा होतो की नाही? तुम्हाला सांगितलं की नाही आता उभा असा पहिल्या कंडिशनच्या वेळेस जेव्हा तुम्ही चंद्रावर होते. सेकंड कंडिशन दॅट यू आर इन क्लासरूम, यू आर इन हाऊस अँड आय एम इन क्लासरूम. In this condition also I am standing stable. Okay, like that only, I am not moving any else. Okay, now you can see me directly. So in both condition I am stable. दोन्ही कंडिशन ज्यावेळेस मी माझ्यासाठी तर स्टेबल होतो, पण जेव्हा मी तुम्हाला विचारलं तुम्ही पहिल्यांदा म्हणले नाही सर तुम्ही मोशनमध्ये आहात, आणि दुसऱ्यांदा विचारलं तेव्हा तुम्ही म्हणले सर तुम्ही स्टेबल आहात. सो व्हॉट इज दिस कन्सेप्ट काय आहे? तर हे सर्व गोष्टी डिपेंड आहे की ऑब्झर्वर प्रेझेंट कुठे आहे. कुठे? वेअर द ऑब्झर्वर इज प्रेझेंट, वेअर द ऑब्झर्वर इज प्रेझेंट. ओके, ऑब्झर्वर नेमका कुठं प्रेझेंट आहे या सर्व याच्यावर डिपेंड आहे की आपण काय सांगू शकतो. ओके, जर ऑब्झर्वर जेव्हा चंद्रावर होता तेव्हा मी मोशनमध्ये होतो, पण त्यावेळी ऑब्झर्वर घरी होता त्यावेळेस मी स्टेबल होतो.
म्हणजे हा कन्सेप्ट डिपेंड आहे कोणावर, याच्यातला मोठा भागीदार कोण आहे याच्यातला? ऑब्झर्वर. वेअर इज द ऑब्झर्वर प्रेझेंट? ओके, वेअर इज द ऑब्झर्वर प्रेझेंट? तिला आपण काय म्हणतो? फ्रेम ऑफ रेफरन्स. व्हॉट इज द फ्रेम ऑफ रेफरन्स? फ्रेम ऑफ रेफरन्स काय? फ्रेम ऑफ रेफरन्स पुढे हां इकडं, फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, द फ्रेम ऑफ रेफरन्स. व्हॉट इज द फ्रेम ऑफ रेफरन्स? इथं पहिल्यांदा काय चंद्र होता, कारण ते चंद्रावर होते. दुसऱ्यांदा फ्रेम ऑफ रेफरन्स काय होता? त्यांचं घर होतं, कारण की ते घरी होते. ऑब्झर्वर कुठे प्रेझेंट आहे त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो, सिंपल भाषेमध्ये. ओके, आर गेटिंग? ओ बाबू, आर गेटिंग? हां, समजलं का की फ्रेम ऑफ म्हणजे ही सर्व शाळा डिपेंड कोणावर आहे? फ्रेम ऑफ रेफरन्सवर. ओके, दिस ऑल स्कूल इज डिपेंड ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. एवढं समजलं ना? आपण पुन्हा एक दुसरं एक्झाम्पल पाहू. ओके, एक आशिक काय काढू? रेल्वे काढू की बस काढू? ओके, सांगा लवकर काय काढू? बस काढतो. ओके, ओ हो. यार बस चुकली तर थोडी, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे. ओके, हे बस आहे. ओके, आणि इथे एक तुमचा नुन्नू इथं कोण काढू? इथं तुमचा फ्रेंड, ते तुमचा मित्र. ओके, हे तुमचा मित्र कोण? मिस्टर बबलू. ओके, हा तुमचा मित्र एक मिस्टर बबलू. आता हा तुमचा एक पहिला फ्रेंड, आणि हा कहाँ गया रे तू मुझे छोड़ के, कहाँ जाओगे बड़ा पछताओगे. एक दोन. आता इथे एक तुमचा फ्रेंड बसून आहे या खिडकीत, आणि इथे इथं तुम्ही बसून आहात. कोण? यू. आणि इथं युअर फ्रेंड, आणि इट मिस्टर बबलू. कोण? मिस्टर बबलू. इथं कोण बसून आहे? मिस्टर बबलू. ओके, आणि हे तुम्ही इथं बसून आहात, इथं तुमचा मित्र बसून आहे. ओके, आता जस्ट इमॅजिन करा, तुम्ही आणि तुमचे मित्र एका गाडीत बसून आहात. तर आता तुमच्या गाडी तर सध्या थांबलेली आहे. कशी आहे? थांबलेली आहे. फर्स्ट केस फर्स्ट, गाडी कशी थांबली? गाडी काय आहे? थांबलेली. इथं काय तो स्टेबल करतो. ओके, स्टेबल पॉईंट स्टेबल आहे, किंवा ब्रेक. ओके, ब्रेक मारून उभी आहे ही. ओके, ब्रेकअप झालेलं आहे गाडीचं, म्हणून गाडी जागेवर थांबलेली आहे. ओके, सो आता तुम्ही आणि तुमचे मित्र दोघं कसे आहे? एकमेकासाठी स्टेबलच आहे ना. गाडी थांबलेली आहे, आता गाडीत मोशन दिली नाही तर तुम्ही कसे मोशन दिला आहात? काय विचार करायला को तुम्ही? आणि आता इथं मिस्टर बबलू तुम्हाला बघत आहे. ओके, मिस्टर बबलू इज लुकिंग ॲट यू. ओके, तुमच्याकडे हा टुकमुकू बघत आहे. ओके, बबलू तुमच्याकडे बघत आहे. तर बबलूसाठी तुम्ही कसे आहेत? सीधी केस आहे. भाऊ स्टेबल राहणार आहे ना. गाडी तर जागेवर थांबून आहे, तुमचा मित्र जागेवर थांबून आहे, बबलू जागेवर थांबून आहे, तुम्ही तिघं सुद्धा जागेवर थांबून आहात. तर तुम्ही एकामेकासाठी काय झाले? स्टेबलच झाले. ओके, बबलू तुमच्याकडे बघतोय की तुम्ही दोघं बबलूकडे बघता, काही डिफरन्स राहणार नाही. तुम्ही तिघं एकमेकासाठी स्टेबलच राहणार आहे. तर तुम्ही त्याची चिंता करू नका की कोण कोणासाठी काय राहणार आहे. आता केस 2 बघूया आपण. ओके, नाव केस 2. ओके, नाव केस 2. ओके, नाव केस 2. आता काय होणार आहे इथं? हे काय होणार आहे? केस 2 मध्ये हे रन करत आहे. काय म्हणते बस इज रनिंग करतो. डायरेक्ट रन करतो. ओके, इट इज रनिंग. बस इज रनिंग. बस रन करत आहे.
मग तुम्ही तुमच्या मित्राकडे बघताय, याचं नाव काय ठेवतो आपण, पिंट्या. ओके, कारण की पिंट्या इज द वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर नेम इन महाराष्ट्र. ओके, तुम्हाला 100 पैकी महाराष्ट्रात 100 लोकांमध्ये 50 पिंट्या तर आरामशीर सापडतात महाराष्ट्रामध्ये. ओके, त्यामुळे पिंट्या इज द वन ऑफ द फेमस नेम इन महाराष्ट्र, दॅट्स वाय वी विल चूज दॅट नेम. तर आता इमॅजिन करा, तुम्ही आणि तुमचा मित्र पिंट्या एकमेकांसाठी गाडी चालू झाली, तुम्ही पिंट्याकडे बघायला, पिंट्या तुमच्याकडे बघायला, पिंट्या तुमच्याकडे बघायला, तुम्ही पिंट्याकडे बघायला, दोघं एकमेकांकडे बघायले, कसे बघत आहे, टकमक टकमक. ओके, एकमेकाकडे टकमक टकमक बघत आहात. मग तुम्ही सांगा आता कोण मोशनमध्ये आहे तुमच्या दोघांपैकी, एकमेकासाठी कोण आहे, कोणीच नाही ना, कारण की दोघं एकमेकाच्या रिस्पेक्टनं हलत आहा का नाही, तुम्ही दोघं जागेवर आहे, तुमच्या दोघांमधलं अंतर वाढत आहे का, पहिले 10 सेंटीमीटरवर बसलेले तुम्ही, 10 नाही 100 म्हणून आपण 100 सेंटीमीटरवर तुम्ही बसलेले, आता तुम्ही 100 सेंटीमीटरवर बसलेले आहे, तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स चेंज होत आहे का, डिस्टन्स चेंज होत आहे का, नाही होत आहे. मग तुम्ही एकमेकाच्या याच्यात कसे आहात, स्टेबलच आहात ना डिस्टन्स चेंज होत आहे ना काही चेंज होत, म्हणजे तुम्ही एका प्रॉपर स्टेटला आहात, एक स्टेबल कंडिशनला आहात, त्यामुळे तुम्ही एकमेकासाठी मोशनमध्ये नाही आहात. पण आता तुम्ही काय म्हणाल पिंट्याला, अरे पिंट्या बाहेर, गाडीच्या बाहेर बबल्या बबल्या बबलू बसून आहे, बबलू उभा आहे, बबलू रस्त्यावर उभा आहे, बघ बबलूकडं. तुम्ही आवाज, ए बबलू, काय म्हणता, ए बबलू, काय म्हणताल, ए बबलू. बबलू बघाल तुमच्याकडं, बबलू काय म्हणत, मायला दोघं इमोशनमध्ये दोघं फिरायले मस्तपैकी. मीन्स ॲक्च्युली द कंडिशन दॅट ना, बिकॉज वेन बबलू इज लुकिंग ॲट यू द बस इज ट्रॅव्हलिंग. ओके, द बस इज रनिंग, मीन्स इन द विथ रिस्पेक्ट टू बबलू यू बोथ आर इन मोशन. कारण की जेव्हा बबलू तुमच्याकडे बघत आहात तर बबलू मधलं आणि तुमच्या मधलं अंतर एक तर वाढत आहे किंवा कमी होत आहे. जर बस बबलूकडे जात आहे तर अंतर कमी होत आहे, आणि बस बबलूपासून दूर जात आहे तर अंतर वाढत आहे. हा कन्सेप्ट समजला का. हे बस ट्रॅव्हल करत आहे आणि बबलू जाग्यावर उभा आहे, तर बबलू डायरेक्ट म्हणाले, यार बस ट्रॅव्हल करत आहे म्हणजे अंतर वाढत आहे, म्हणजे तुम्ही दोघं माझ्या रिस्पेक्ट, बबलूच्या रिस्पेक्टमध्ये मोशनमध्ये आहात, तुम्ही आणि तुमचा मित्र पिंट्या बबलूच्या रिस्पेक्टमध्ये कशा मोशनमध्ये आहात. एवढं समजले की नाही. बबलू हा उभा आहे जाग्यावर, हे गाडी ट्रॅव्हल करत आहे, गाडी ट्रॅव्हल करत आहे म्हणजे तुम्ही आणि तुमचा मित्र पिंट्या सुद्धा ट्रॅव्हल करत आहात. तुमचं बबलू मला अंतर वाढत आहे, तुमच्या दोस्ती में दुरावा, तुम्हारे दोस्ती काय दोस्ती में दुगला पण तुमच्या मैत्रीमध्ये दुरावा येत आहे, तो तुम्ही दोघं दूर जात आहे बबलूपासून, म्हणजे तुमचं डिस्टन्स वाढत आहे यार, म्हणजे तुम्ही मोशनमध्ये आहात. समजलं का, आता या कंडिशनमध्ये तुम्ही मोशनमध्ये आहात. आता मोशनचा कन्सेप्ट समजला की नाही. हा सर्व डिपेंड कोणावर आहे या केसमध्ये पण, फ्रेम ऑफ रेफरन्सवर. वेअर इज द फ्रेम ऑफ रेफरन्स, वेअर इज द ऑब्झर्वर प्रेझेंट. ओके, वेअर इज द ऑब्झर्वर प्रेझेंट. पहिल्या केसमध्ये ऑब्झर्वर तुम्ही आणि तुम्ही दोघे, तू आणि तुम्ही ज्याला बघत होते तुम्ही दोघंही बसच्या अंदर प्रेझेंट होते. पण दुसऱ्या केसमध्ये तुम्ही बसच्या अंदर होते पण बस ट्रॅव्हलिंग केस करत होती, आणि बबलू ऑब्झर्वर होता आणि तुम्ही ट्रॅव्हलिंग करत होते. बोथ ऑफ केसमध्ये ऑब्झर्वरचा फ्रेम ऑफ रेफरन्स डिफरंट आहे. देर इज अ चेंज इन फ्रेम ऑफ रेफरन्स. इन बोथ केस द फर्स्ट केस वॉज स्टेबल कंडिशन, ॲट द ब्रेक गाडी थांबलेली होती. इन सेकंड केस गाडी थांबलेली नव्हती, ती रनिंग करत होती काहीतरी स्पीडनं, काहीतरी ओके, तर काहीतरी ॲक्सेलरेशन होतं. तर त्यामुळे हे केस चेंज झाली आणि सेकंड केसमध्ये तुम्ही मोशनमध्ये होते पण फर्स्ट केसमध्ये मोशन नव्हते. दुसरी केस बघा, सॉरी थर्ड केस थर्ड इथे लिहू का, इथे लिहितो केस थर्ड. ओके, बबलू सुद्धा धावत आहे, 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडनं, आणि गाडी पण धावत आहे काहीतरी. ओके, 70-80-100च्या स्पीडनं गाडी पण धावत आहे, तुम्ही पण धावता, बबलू पण धावत आहे. आता सांगा, आता कोण मोशनमध्ये राहील आणि कोण स्टेबल राहील. आता सांगा, आता हे सिंपल टर्म आहे. ही गोष्ट तर तुम्हाला 5वी-6वीतच शिकली असेल तुम्ही, कारण की आईनं मारलं की तुम्ही पळायचे की नाही. बॅटने चेंडू मारल्यावर तुम्ही बॉल धरायला धावायचे की नाही, धावायचे ना. यू आर रनिंग दॅट टाइम ऑल्सो, नाउ ऑल्सो. कब तक भागोगे यार, यू कैन नॉट रन दैट मच यार, ना मत भागो. तब जब तक भागोगे तब तक भागोगे, तुम्हें रोकने वाला कोई नहीं आएगा. इसलिए प्लीज स्टॉप द रनिंग एंड लिसन हियर. ओके, इन दिस केस डेफिनेटली तुम्ही मोशन ओनली ना, मोशन ओनली. तो पण पळत आहे, तू पण पळत आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज आहे. इथं फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे, तुम्ही बसत आहे तुमच्यासाठी, कारण मित्र तुला बघत आहे. इथं काय होईल, एकमेकासाठी
स्टेबलच राहील. पण ज्यावेळेस तुम्ही बबलूला बघसाल, बबलू तिकडे पळत आहे, तुम्ही इकडे पळत आहे, डायरेक्टली मोशन दिसणार ना. सो ओके, टिल हिअर मोशनचा कन्सेप्ट समजला की नाही? समजला की नाही? तर आता आपल्याला मोशनचा कन्सेप्ट म्हणजे कायनॅमॅटिक झाला, मोशन इन अ प्लेन झाला, मोशन इन अ स्ट्रेट लाईन झाला, मोशन इन अ 1D झाला, मोशन इन अ 2D झाला. काहीही म्हणा, जसं एकाच माणसाचे वेगवेगळे नावं राहतात तसे आपण वेगवेगळे नावं ठेवू. हां, थोडे कन्सेप्ट चेंज येईल 1D आणि 2D मध्ये, मोशन इन अ प्लेन आणि इन अ स्ट्रेट लाईनमध्ये. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी सारख्याच वस्तू वापरायच्या आहे, फक्त त्यात थोडं अपग्रेड करत जायचं आहे. त्यावेळेस तुम्ही 8वी 9वी 8वीला असताना किती भोळे किती भोळे होता. 10वीला पण तुम्हीच आहात. तुमची बॉडी चेंज झालेली आहे का नाही? तुमची बॉडी चेंज झाली का नाही? सेम बॉडी आहे, फक्त तुम्ही थोडे अपग्रेड झालेले आहे. तुम्हाला समाजाचं थोडं ज्ञान आलेलं आहे. ओके, तर तेच करायचं आहे आपल्याला. काही गोष्टी तुम्ही मोशन इन स्ट्रेट लाईनमध्ये शिकल्या, त्याच गोष्टीला थोडं अपग्रेड करून पुढे प्लेनमध्ये शिकायचं आहे. ओके, हां, तर आपण काय म्हणलं, हे मोशन इन अ प्लेन, मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा कायनॅमॅटिक्स, हे गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला काही वस्तू माहीत पाहिजे. ओके, जसं की ओके, फर्स्ट डिस्टन्स, सेकंड डिस्प्लेसमेंट. ओके बाबू, स्पीड, वेलोसिटी, कोणती सिटी? वेलोसिटी. नेक्स्ट ॲक्सेलरेशन. ओके, ह्या काही वस्तू तुम्हाला डिटेलमध्ये समजल्या पाहिजे. ओके, समजल्याच पाहिजे. आता तुम्ही 10वीतून कसे मशे पास होऊन 11वीत आलेले आहात. ओके, आलेले आहे की नाही 11वीला? आले की नाही 11वीला? आले, 11वीला आले तुम्ही. आता 11वीला आल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी काही शिकायच्या आहे, जसं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन. ओके, हे गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. तुम्हाला जास्त बोर करणार नाही मी, है ना, कारण की तुम्हाला मी डायरेक्ट बुक टू बुक तुम्हाला नोट्स कुठे भेटतील, जे तुम्हाला नोट्स, डिस्टन्सची डेफिनेशन काय, डिस्प्लेसमेंट डेफिनेशन गुगलवर सुद्धा भेटते. ते गोष्ट आपल्याला ते नाही पाहिजे, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. ओके, नेमका डिस्टन्स म्हणजे काय, नेमकी स्पीड म्हणजे काय, नेमकी वेलोसिटी म्हणजे काय, नेमकं ॲक्सेलरेशन म्हणजे काय. Okay, you should know that topic, that concept, because you can get notes anywhere, you can get definition anywhere, you can get handwritten notes, printed notes, books, conceptual book, theoretical books, everything you will get in a market. But the concept, to get a concept, you need a patience. You have to look here. Okay, look at here now. आता आपण काय बघू, पहिले डिस्टन्स बघूया. ओहो, distance. Oh, orange. I like oranges. Orange juice. Distance. Okay. आता A आणि B. ओके, A आणि B. नाही, आपण याला नाव ठेवू चांगले, A आणि B ठेवतो. ओके, ठीक आहे, की नाव ठेवले की कसं थोडं इंटरेस्ट येते. हे काय ठेवत, बबलू, आणि हे पहिला तुमचा मित्र पिंट्या. हे तुमचं घर, तुम्ही घरी आहात. दोघं घरी आहात. बबलू कुठं प्रेझेंट आहे? जस्ट अ सेकंड. Just a second, Babu. Just this is Pune. This is Mumbai. पुण्यामध्ये कोण आहे? बबलू इज प्रेझेंट ॲट पुणे. मुंबईमध्ये कोण आहे? पिंट्या. ओके, ओके, ओके. सो नाव जस्ट इमेन पुणे आणि मुंबई. आपण डिस्टन्स बघत आहोत पहिले. ओके, डिस्टन्स म्हणजे काय? पार्ट ट्रॅव्हल बाय द बॉडी. सीधे मोशन म्हणजे काय? तर चेंज इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, मोशन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? पोझिशनमध्ये चेंज होणारा. तर डिस्टन्स म्हणजे समजून घ्या. डिस्टन्स म्हणजे काय? हे काही पाथ आहे जे बॉडीने ट्रॅव्हल केलं
त्याला आपण सीधा डिस्टन्स म्हणतो. आता पुण्यापासून मुंबईला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहे की नाही, ते सर्व डिस्टन्स झाले. हे पहिला मार्ग, हा दुसरा मार्ग, हा तिसरा मार्ग, ओके, आणि हा चौथा मार्ग. ओके, किती मार्ग झाले? 4 मार्ग. ओके, ओके, हा 1, हा 2, हा 3, हा 4. ओके, 1 2 3 4. आता वेगवेगळे मार्ग आहे जाण्यासाठी. मार्ग म्हणजे एक प्रकारे डिस्टन्स करा, म्हणजे काय म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. हे जे काही पाथ आहे, जे बॉडीने ट्रॅव्हल केलं त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. ओके, हे पाथ म्हणजे डिस्टन्स एक प्रकारचं. आता हे डिस्टन्स पुणे टू मुंबई 1 2 3 4 हे वेगवेगळे मार्ग आहेत जाण्यासाठी. ओके, हे सर्व डिस्टन्स झालेत. ओके, डिस्टन्स कॅन बी इन्फानाइट, नो प्रॉब्लेम. किती होऊ शकते डिस्टन्सला काही हे नाही आहे. तुम्ही अजून किती वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टन्स काढू शकता. ओके, पुण्याहून वेगवेगळे आहे ते. आता आपण डिस्टन्स 1 2 3 4, तर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला सोबत समजून घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाव जस्ट इमॅजिन, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो अ डिस्टन्स बट द शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट सुद्धा हे डिस्टन्सच आहे, पथ कोणतं? सर्वात कमी वालं. जे सर्वात कमी डिस्टन्स आहे ते डिस्प्लेसमेंट आहे. ज्या डब्यामध्ये बिस्किट जास्त आहे ते डब्बा माझा आहे. लहानपणी करायचं ना आपण असं की नाही नाही नाही, त्याला एक जिलेबी कमी दिली, ती माझी नाही, ते डब्बा त्याचा आहे. ज्या प्लेटमध्ये जिलेबी जास्त आहे ती प्लेट माझी आहे. ज्या प्लेटमध्ये पेढे जास्त आहे ती प्लेट माझी आहे. ज्या प्लेटमध्ये गुलाबजामुन जास्त आहे ती प्लेट माझी आहे. पण इथे तसं उलट आहे. जे डिस्टन्स सर्वात लहान आहे, ज्या प्लेटमध्ये सर्वात कमी डिस्टन्स आहे तेच डिस्प्लेसमेंट आहे. ओके, ज्या डिस्टन्समध्ये ज्या प्लेटमध्ये सर्वात कमी डिस्टन्स आहे तो डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू शॉर्टेस्ट डिस्प्लेसमेंट. ओके, सॉरी, डिस्टन्स इज इक्वल्स टू, ओके, displacement is equals to shortest distance. पहिले डिस्प्लेसमेंट लिहिलं. ओके, डिस्प्लेसमेंट इक्वल टू शॉर्टेस्ट डिस्टन्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स सारखेच झाले. मग आता समजून घ्या. आता इथं का नाही बबलू पिंटू नाही. आता इथं कोण येईल? बबलूचं काम झालं. बबलू बबलू बसो काय तेरा कामात, चल पढाई कर. पिंट्या तू कामाला लाग. ओके, but most of the Pintia never study na. Now just look at here, but they will now study definitely. Here now Jethalal, who? Jethalal. And here काय? आत्माराम तुकाराम भिडे. आत्माराम तुकाराम भिडे. ओके, शिक्षक भिडे, आत्माराम तुकाराम भिडे आणि जेठालाल. आता जेव्हा आपण जे आपल्या गोकुळधामचे एकमेव सेक्रेटरी जेठालाल साहेबांना, ओके, एकमेव सेक्रेटरी जेठालाल साहेबांना आपल्या सोसायटीचा मेंटेनन्सचा चेक मागते. ओके, इफ यू रिमेंबर, जेव्हा केव्हा भिडे जेठालालला आपला मेंटेनन्सचा चेक मागतो तेव्हा जेठालाल काय करतो? भाई आज दूंगा, भाई कल दूंगा. नाही, लवकर जातो का तू? जरी जायचं असेल तर पहिले जेव्हा बोलवलं तेव्हा काय करेल? पहिले काय करेल? दुकानात जाईल. ओके, दुकानात जाईल. हे पहिला स्टॉप. ओके, कुठे जाईल? दुकानात जाईल. समज सकाळी आज भिडेने मागितलं जेठालाल चेक, जेठालाल आज के आज मुझे चेक दे दो, फोन लावून. त्याचं काम काय होतं? लगेच जाऊन द्यायचं. तर तो काय करेल? पहिले दुकानात जाईल त्याच्या. ओके, त्याचं दुकान आहे ना कायचं तरी, टी व्ही याचं त्याचं विकायची. ओके, दुकानात जाईल. पुन्हा घरी आल्यावर, घरी येता बबिता
आपल्या बबिता आणि काय अय्यर त्यांच्या घराकडे बघेल, तिथं थांबल 2 मिनिट, नाही त्याच्या पहिले अब्दुलच्या दुकानाजवळ तिथे थांबल, पुन्हा मग बबिताच्या घराकडे बबिता आणि अय्यर, मग पुन्हा कुठं काय नाव आहे मेहता साहेबच्या घरी थांबल. ओके, मग घरी जाईल. ओके, मग घरी जाईल, मग भिडेच्या घरी जाईल. ओके, लास्टला. म्हणजे जेव्हा मेंटेनन्सचा चेक मागितला जेठालाल घुमून फिरून जाईल भिडेला चेक द्यायला. ओके, पण चेक दिला त्यानं. आता सर्व काय झालं, त्या जेठालालनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पहिले दुकानात गेला, मग अब्दुलच्या शॉपवर, मग मेहता साहेबांच्या घरी, मेहता साहेबच्या घरून मग भिडे आपल्या स्वतःच्या घरून चेक घेऊन मग भिडेच्या घरी गेला. सकाळी मागितलेला चेक त्यानं हटकून टाइमपास करत दिला, कारण की त्याला भिडेला परेशान करायचं होतं. आपण जे असं इमॅजिन करू. ओके, आणि आता दुसरा आता हा फर्स्ट झाला पॉईंट. तर नेक्स्ट पॉईंट बघा, आता बघा नेक्स्ट पॉईंट इथंच बघूया आपण. आता जागा आहे का म्हणजे समजत आहे का, नाही समजेल ना, आपण नेक्स्ट घेतो. इथं काय सांगितलं, जेठालाल. ओके, जेठालाल आणि इकडं बबिता अय्यर. ओके, आता हे गोष्ट आहे का, जेव्हा केव्हा बबिता जेठालालला आवाज देते, जेठाजी, जेठालाल कोणता स्टॉप घेतो का मधात, कोणीही आवाज देऊ, ढकलून मधात पोपटला आली हो, सोडी हो, अय्यर हो, कोणी येऊ डायरेक्ट ढकलून चालला जातो. तो काय म्हणतो, कमीत कमी वेळेत मला तिथे पोहोचायचं आहे. हे पण काय झालं, डिस्टन्स. बघ ते कोणतं डिस्टन्स झालं, शॉर्टेज डिस्टन्स झालं, म्हणून त्याला याला काय म्हणाल आपण, डिस्प्लेसमेंट. मीन्स जब जेठालाल को बबीता जी बुलाती है तब वो भागा निकल जाता है. ओके, he will not take a break, he will not take a different long path, he will take a shortest path. You can, जेव्हा आपण टीव्ही सिरियल बघतो त्यात आपण थोडं फिजिक्स लावा फिजिक्स, सिरियलमध्ये फिजिक्स लावा, पिक्चरमध्ये फिजिक्स लावा, टाइमपास म्हणून पाहू नका कोणती सिरियल आणि कोणता पिक्चर. ओके, लावा. आणि इकडं जेव्हा भीड चेक मागतो मेंटेनन्सचा, घुमून फिरून दिला तर देतो, म्हणजे किती फिरतो तो, इकडे जाईल तिकडे जाईल, याला बोलेल त्याला बोलेल, टाइमपास करत या अशा वेगवेगळा मार्ग वापरून तो कुठे जातो. पण हे काय झालं, डिस्टन्स. ओके, हे पण डिस्टन्स झालं, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं. त्याच जागी जर जेठालालला जेव्हा भिडे चेक मागतो, जेठालाल जस्ट जर लगेच गेला असता तिथून त्याच्या घरातून त्याच्या घरी, तो डिस्टन्स झाला असता. ओके, डायरेक्टली डिस्टन्स झाला असता, उडून गेला असता तर. ओके, तो डिस्टन्स झाला असता, पण तो गेला का, तो डिस्टन्स आहे, तो पण डिस्टन्स आहे, पण तो डिस्प्लेसमेंट झाला असता. काहून तर शॉर्टेज डिस्टन्स झाला असता, पण ते शॉर्टेज डिस्टन्स कव्हर नाही केला जेठालाल घुमून फिरून आरामशीर गेला. ओके, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा तुम्ही, हे तुम्हाला समजलं. जेव्हा बबिता अय्यरला जेठालालला बोलवतात, त्या जेठालाल काय करतो, ट्रॅव्हल डिस्प्लेसमेंट घेतो, डिस्टन्स नाही घेतो, डिस्प्लेसमेंट घेतो. लागत पण जेव्हा भिडे बोलवतो तेव्हा डिस्टन्स घेईल, जेव्हा इकडे बोलवतो डिस्प्लेसमेंट घेतो. आता तुम्हाला एक चांगलं अपना वीडियो पूरा रिकॉर्ड नहीं हुआ यार, 38 मिनट के बाद पॉज हो गया. देखो, we have seen many things यार after that. Okay, I think after that our video stop after this. Okay, so okay, displacement we complete that. After that initial velocity, final velocity is 0, increase and decrease. Okay, this not na, so now we will complete this. What was that point? Okay, आता या जगात जवळपास सर्वच वस्तू, ओके, जस्ट या जगात जवळपास जस्ट बाबू भाई अकेला वीडियो बना रहा है यार, नो वन इज विथ मी, सबने अकेला छोड़ दिया यार. हाँ, नाउ लेसन इनिशियल वेलोसिटी या जगात ओके, आई थिंक वी विल टेक न्यू स्लाइड ओनली.
इन्स्टेड ऑफ दॅट. ओके, तर या जगात जवळपास इमॅजिन करा की सर्व वस्तू, गाड्या, ऑब्जेक्ट कुठे ना कुठेतरी थांबलेल्या असतात की नाही, असतात की नाही. म्हणून आपण काय करायचं, इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल्स टू 0. ओके, या जगात सर्वच वस्तू कुठं ना तरी थांबलेल्या असतात. ओके, असं जसं आपण इमॅजिन करायलो, त्यामुळे आपण इनिशियल वेलॉसिटी काय होतो 0. आणि लगेच मीन्स इन दिस वर्ल्ड every object is somewhere is stable. Okay, from it started from its initial position, means at that position that object was at stable condition. That's why we can take initial velocity is equals to 0. Okay, आपण initial velocity काय घेतली 0. and just imagine now again, आणि फायनल वेलॉसिटी पण 0 राहते. कशी घ्यायची सांगतो, आयडिया कन्सेप्ट फिजिक्स वाटोळा करून टाकू दादा आपण, वाटोळा. जस्ट मीन्स या जगात सर्वच वस्तू कुठं ना कुठं तरी जाऊन थांबणार आहेत की नाही, कुठं ना कुठं तरी जाऊन तुम्ही सांगा थांबणार आहे की नाही. मीन्स इन दिस वर्ल्ड ऑल ऑब्जेक्ट्स और ऑल दिस बॉडी विल बी स्टॉप समवेअर. ओके, विल बी स्टॉप समवेअर, थांबणार आहे. म्हणजे थांबल्यावर फायनल वेलॉसिटी काय होईल, देन इज फायनल वेलॉसिटी विल बी 0. ओके, Did you get that बाबू. म्हणजे या जगात सर्वच वस्तू कुठं ना कुठेतरी थांबलेल्या आहे आणि या जगात सर्वच वस्तू कुठं ना कुठेतरी थांबणार आहेत. त्यामुळे आपण इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल्स टू 0 आणि फायनल वेलॉसिटी इज इक्वल्स टू 0. फिजिक्सचा जन्म होण्याच्याच अगोदर त्याला आपण मारून टाकलं. ओके, अरे बाबू असं घेत नसतं. असं घेतल्यावर फिजिक्सचा मर्डर, असा कचकच कुण्या मर्डर झाला हा फिजिक्सचा. काय झाला, मर्डर. बिकॉज व्हॉट वी हॅव टेकन हियर भाई, ये तो शुरू होते ही ख़त्म हो गया. डेफिनेटली या, बिकॉज यू आर टेकिंग, ओके जस्ट सेकंड, you are taking initial velocity is equals to 0 and final velocity is equals to 0. And how you are taking, just by imagining that in this world every object is yet to start from its initial position, that's why its initial position is 0. In this world, in my own imaginary world, every object will stop somewhere, that's why its final velocity will be also 0. भाई ये शुरू होते ही ख़त्म हो गया. You are murdering, you are killing the physics. Please don't do like that. Okay, so this is not possible babu. When it is possible, this is not possible. The main concept is that if any object is started in front of you, what I am saying, if any object is started in front of you, जर एखादी वस्तू, गाडी, ऑब्जेक्ट तुमच्या डोळ्यासमोर जर चालू झाली असेल, तरच त्याची इनिशियल वेलॉसिटी काय घ्यायची, 0. If any object is started in front of you, then and then only you can take its initial velocity is equals to 0. If any object is stopped in front of you, जर एखादी वस्तू तुमच्या डोळ्यासमोर जर थांबली असेल, तुम्हाला माहित आहे आता चालू लागली, आता अचानक थांबली तुमच्या डोळ्यासमोर, तरच तुम्ही त्याची फायनल वेलॉसिटी 0 घेऊ शकता, नाहीतर नाही. If any object is started in front of you or stopped in front of you, then and then only you can take this initial and final velocity will be 0. तर आपलं काय कन्सेप्ट काय होता, ॲक्सिलरेशनचा. आपण ॲक्सिलरेशनचा काय सांगितलं होतं, आता जास्त कसं आहे, याच्या अगोदर मी सांगितलं म्हणजे रेकॉर्ड झालं नाही यार. आता माझी काय गलती आहे का त्यात, आता किती स्लाईड गेली आपल्याला माहीत आहे का, हे बघा. अरे यार, इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी एक्झाम्पल दिलं ते मी यार. बरं याच्यातून पाहून घ्या. हे पहा, मी तर काय सांगितलं, इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल्स टू 0. याचं एक्झाम्पल कसं घेईल, एरोप्लेन इज येट टू टेक ऑफ. म्हणजे एरोप्लेन टेक ऑफ ते काय असते, ते उडायचं बाकी आहे, म्हणजे थांबलेलं आहे. रेल्वे विल बी स्टार्ट फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 2. रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून स्टार्ट होणार आहे, झालेली नाही आहे. ओके, फायनल वेलॉसिटी इक्वल टू 0चं एक्झाम्पल कसं घेतलं, ट्रेन कम्स फ्रॉम जयपूर जंक्शन इज स्टॉप्ड ॲट प्लॅटफॉर्म नंबर 1. मला माहीत आहे इंग्लिशचं थोडं चुकलं असेल, पण त्याचा मिनिंग समजून घ्या. मिनिंग काय म्हणते, जयपूर जंक्शनहून आलेली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर थांबली, म्हणजे त्यांची फायनल वेलॉसिटी काय झाली, 0 झाली. ओके, सो आफ्टर दॅट हे पण बघितलं ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी बाय टाईम.
तो ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ए फायनल व्हेलॉसिटीला आपण कशाने डिनोट करतो, कॅपिटल व्हीनी, इनिशियल व्हेलॉसिटीला कशाला डिनोट करतो, यूनी, आणि बाय टाईम. ओके, तो आपण इक्वेशन लिहिलं ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू बाय टी. सो ए टी इज इक्वल्स टू व्ही मायनस यू, सो व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके, हे आपलं काय झालं फर्स्ट इक्वेशन. आपलं 3 इक्वेशन ऑफ मोशन बघायचे, त्यातलं पहिलं झालं. याच्यावर आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसं की हे मी जस्ट एक इमॅजिनरी घेतलं, यू इज इक्वल्स टू 0, ए इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टी इज इक्वल्स टू 5 सेकंड, म्हणजे एक्झाम्पल पुट केलं या फॉर्म्युलामध्ये आणि ते आपण सॉल्व्ह केलं. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी. ओके, ॲक्च्युली वी हॅव सीन मेनी थिंग्स बिफोर दॅट ऑल्सो. मग सॉरी, त्याच्या अगोदर मी पुन्हा मधातून मागे गेलो, मधात 2 स्लाईड ॲड केल्या वापस. कोणत्या केल्या त्या, आय थिंक हे गेले वाटते, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल घेतले होते. या डिस्टन्स इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. हे कसं झालं, ए टू बी पाथ किती आहे दोघांमधला, 10 सेंटीमीटरचा आहे. मोशन इन 1D आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम होईल. पण एक सर्कल आहे, जस्ट इमॅजिन केलं की डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, त्याची इनिशियल पोझिशन 1 आहे, फायनल पोझिशन पण 1 आहे. तर फायनल मायनस इनिशियल 1 - 1 इज इक्वल्स टू 0 झालं, डिस्प्लेसमेंटचा 0 झाला. पुन्हा एक एक्झाम्पल बघितलं एक ह्याचं लायडरचं. एक बॉडी आहे, पासून 1 पासून 6 पाशी गेली आणि वापस 4 पाशी आली. तर टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यानं, 1 to 6 हे 7 हे 8, म्हणजे टोटल डिस्टन्स किती केलं ट्रॅव्हल, 8. पण हे डिस्प्लेसमेंट किती ट्रॅव्हल केलं, जी फायनल पोझिशन किती आहे 4, इनिशियल पोझिशन किती आहे 1, तर 4 - 1 इज इक्वल्स टू 3. आफ्टर दॅट पुन्हा एक एक्झाम्पल बघितलं, जर फायनल पोझिशन 5 असेल आणि इनिशियल पोझिशन 3 असेल, हे 1 पासून नाही आलेली आहे, 3 पासून आलेली आहे. इनिशियल पोझिशन 3, फायनल पोझिशन 5, तर 5 म्हणजे 3 इक्वल्स 2, डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू 2. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचे खूप सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. पण ॲक्च्युली आपण ते एक पुन्हा एकदा निवांत घेऊया. आता कसं यार, जो हुआ बहुत कुछ हुआ, हे असं एक्झाम्पल दिलं यार मी. किती आपलं मला माहीत नाही किती मिस झाला त्या व्हिडिओमध्ये, कारण की व्हिडिओ कॉल आल्यामुळे आपोआप थांबला होता. सो सॉरी फॉर दॅट. ओके, सो टिल हिअर इज ओके. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर नाव रिमेनिंग पार्ट. सो टिल आता हे मी डेमो म्हणून बनवला होता व्हिडिओ. बघू जर जमलं तर आपण कॅरी ऑन करूया, नाही तर थांबूया. सो मीट यू सून. टाटा, बाय बाय, गुड डे, टेक केअर, हॅव अ नाईस डे.